मित्रांनो नमस्ते. YCMUचे G01 SYBA ह्या पुस्तकांच्या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत PON 224 पॉलिटिक्स या विषयाचं 224 नंबरचं पुस्तक. मित्रांनो ह्या पुस्तकात टोटल 3 पुस्तकं आहेत. अंतर्गत व बाह्य पर्यावरण, पुस्तक दुसरे लोकशाहीची प्रक्रिया व राजकीय मानसिकता आणि पुस्तक तिसरे राजकीय प्रक्रिया संघराज्याची संस्थात्मक चौकट. तर मित्रांनो हे जे पुस्तक आहे हे 300 पानांचं आहे आणि भरपूर मोठं आहे. त्याच्यामुळे आज आपण जो काही ह्या पुस्तकाचा रिव्ह्यू घेणार आहोत अगदी थोडक्यामध्ये घेणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया. आता बघा पुस्तक 1 अंतर्गत व बाह्य पर्यावरण. आता अंतर्गत पर्यावरण म्हणजे काय? आपलं खाजगी विश्व. आणि बाह्य पर्यावरण म्हणजे काय? सामाजिक विश्व. आता बघा घटक 1 मध्ये दिलेलं आहे आपली खाजगी विश्व. आता आपण जीवन जगत असताना 2 स्तरावरती मुख्य जीवन जगत असतो. एक असतं खाजगी आणि दुसरं असतं सामाजिक. मग आपलं जे काही खाजगी जीवन आहे त्याबद्दल, त्या खाजगी जीवनात असणाऱ्या समस्यांबद्दलची सगळी चर्चा ह्या घटक 1 मध्ये करण्यात आलेली आहे. आपले खाजगी विश्व. घटक 2 आपल्याला राजकीय व्यवहारात गुंतवणारे घटक, आपल्या गरजा, अभिलाषा व काही कळीचे प्रश्न. आता याच्यामध्ये जे सांगण्यात आलेलं आहे ती मुख्य ही गोष्ट सांगण्यात आली की आपल्या खाजगी जीवनामध्ये काही समस्या असतात, काही प्रश्न असतात आणि हे सोडवण्यासाठी ज्यावेळी आपण आपल्या सामाजिक स्तरावरती जातो त्यावेळी आपण राजकारणाशी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली निगडीत होतोच आणि आपण अनेक वेळेला आपल्या या समस्या या राजकारणातील व्यक्तींकडून सोडून घेण्याचा प्रयत्न करतो. मग आपले काही जे मुख्य काही असे प्रश्न असतात, जसं आता आपण बघतो की मुलांच्या शाळेचा फीचा प्रश्न आहे. पालकांना फी परवडत नसते, शाळा भरमसाठ फी वाढवत असतात. मग पालकांनी फी भरणं हा पालकांचा खाजगी प्रश्न झाला, परंतु शाळांनी फी वाढवणं हा सामाजिक प्रश्न झाला. आणि मग याच्यात आपण बघतो की राजकारणी लोक सुद्धा मग त्याच्यामध्ये त्यांचे निर्णय घेत असतात, नियम तयार करत असतात. मग घटक 3 आहे सार्वजनिक राजकीय जीवनात उमटणारी आपल्या प्रश्नांची रूपे. मग आपले जे काही प्रायव्हेट प्रश्न आहेत ते सामाजिक स्तरावरती थोडंसं वेगळ्या रूपाने उमटतात, काही ॲज इट इज उमटतात, काही वेगळ्या रूपात थोडेसे बदल होऊन उमटतात. मग असे जे काही प्रश्न आहेत त्यांची जी काही रूपं आहेत त्या सगळ्याची चर्चा या घटक 3 मध्ये केलेली आहे. घटक 4 आपल्या राजकीय सामाजिकीकरणाला चालना देणाऱ्या घटना, कृती, प्रसंग. आता राजकारण हा समाजकारणाचाच एक भाग म्हटलं तर वावगं होणार नाही, किंवा समाजकारण आणि राजकारण यांना आपण भिन्न सुद्धा म्हणू शकत नाही. मग आता आपण फक्त प्रायव्हेटच जीवन जगतो का? नाही. कोणी कितीही म्हटलं की मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही, मला समाजात इंटरेस्ट नाही, तरी त्याचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली समाजाशी, राजकारणाशी संबंध येतो. कारण राजकारणी जे काही निर्णय घेत असतात, समाज जो काही निर्णय घेत असतो किंवा जे काही कृती होत असतात त्याचा सगळा परिणाम किंवा प्रभाव त्याच्या खाजगी जीवनावरती पडतच असतो. मग असे जे काही प्रसंग आहेत, कृती आहेत, ज्या काही घटना आहेत त्यांची चर्चा इथे केलेली आहे आणि डिटेलमध्ये केलेली आहे. घटक 5 आहे आपली राजकीय संस्कृती. आता आपल्याला संस्कृती म्हटलं की आपली एक धार्मिक संस्कृती आपल्याला माहिती असते किंवा ज्याला आपण भारतीय संस्कृती म्हणतो. परंतु संस्कृती वेगवेगळ्या ठिकाणी असते. जसे आपली खाजगी जीवन असतं, आपली प्रायव्हेट संस्कृती वेगळी असू शकते. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाची संस्कृती सुद्धा भिन्न भिन्न असते आणि राजकीय लोकांची जी राजकीय संस्कृती आहे ती सुद्धा वेगवेगळी असते. मग ही जे काही राजकीय संस्कृती आहे तिचं जे काही डिस्कशन आहे की राजकीय संस्कृती काय आहे, कशी आहे, वेगवेगळे जे काही पक्ष वगैरे आहेत त्यांची संस्कृती कशी आहे त्याची चर्चा इथे करण्यात आलेली आहे या घटकामध्ये. आणि घटक 5 मध्ये त्या गोष्टी समजून देण्यात दिलेल्या आहेत त्यांनी. घटक 6 आपल्या घटनेतील मार्गदर्शक तत्वे. आता घटक 6 हा घटनेवर आधारित घटक आहे, लेसन आहे आणि याच्यामध्ये घटनेबद्दलची माहिती दिलेली आहे. आणि घटनेमध्ये काय काय मार्गदर्शक तत्व आहेत, म्हणजे ज्यावेळी घटना बनवली गेली त्यावेळी ती कशी बनवली गेली, त्याच्यात काय तत्व होते, कितींचं पालन केलं गेलं, कोणते तत्व कायदा म्हणून अस्तित्वात आले, कोणते नाही आले, आपली हक्क, आपले कर्तव्य, अशी सगळी माहिती ह्या घटक 6 मध्ये आपल्या घटनेतील मार्गदर्शक तत्वे ह्या घटकामध्ये दिलेली आहे. त्यानंतर घटक 7 आहे आपले आदर्श, उद्दिष्टे व संकल्प यांचा घटनेच्या सरनाम्यात झालेला आविष्कार.
मग आपले आदर्श, उद्दिष्टे व संकल्प म्हणजे आपले जे काही इच्छा आहेत, भावना आहेत, विचार आहेत, आपली जी काही संस्कृती आहे, समाज आहे, आपले जे काही हक्क आहेत, कर्तव्य आहेत, आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी, कोणत्या नियमामार्फत आपल्याला काय सूट दिलेली, आपले जे काही अधिकार असतात संपत्ती गोळा करण्याचे वगैरे, ह्या सगळ्यांचा जो चर्चा आहे, डिस्कशन आहे, डिटेल नॉलेज ह्या घटक 7 मध्ये दिलेले आहे. त्यानंतर घटक 8 आपल्या घटनेतील अंतर्भूत विचारव्यूह. आता आपल्या घटनेतील अंतर्भूत विचारव्यूह म्हणजे काय? आता घटना ही माणसानेच बनवलेली आहे. शेवटी बाबासाहेब असो किंवा इतर जी काही बॉडी होती, हे सगळे कोण होते? शेवटी माणसं होते. मग त्यांनी घटना बनवण्यामागे त्यांचा काय विचार होता, काय उद्दिष्ट होतं, त्यांनी कोणत्या हेतूने घटना बनवली, त्यातले कोणते नियम कोणत्या हेतूने बनवले, त्याची माहिती या घटक 8 मध्ये दिलेली आहे. अशा प्रकारे इथे आपला पुस्तक 1 अंतर्गत व बाह्य पर्यावरण हा विभाग संपतो. आता आपण बघूया पुढचं पुस्तक 2 लोकशाहीची प्रक्रिया व राजकीय मानसिकता. काही वेळेला आपण म्हणतो ना की मनुष्य हा साधा चांगला असतो, पण राजकारणात गेल्यावरती तो बिघडतो किंवा तो इतरांसारखाच विचार करायला लागतो. त्याला म्हणतात मानसिकता. घटक 1 मताधिकार. आता मताधिकार जो काही देण्यात आलेला आहे लोकांना, यामागे काय मानसिकता आहे, कोणती उद्दिष्ट होते, त्याचा हेतू काय होता, या सगळ्याची डिस्कशन किंवा चर्चा या घटक 1 मध्ये करण्यात आलेली आहे. घटक 2 मध्ये मूलभूत हक्क. आपण जीवन जगत असताना आपल्या प्रायव्हेट जीवनातले तसेच सामाजिक स्तरावरचे किंवा भारताचा एक नागरिक म्हणून आपले जे काही मूलभूत हक्क आहेत त्यांची त्याबाबतची सगळी माहिती, सगळी चर्चा या घटकामध्ये करण्यात आलेली आहे. घटक 3 नागरिक स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी आणि अन्याय निवारण्यासाठी तरतुदी. मग घटनेत किंवा राजकीय स्तरावरती ज्या काही माणसाच्या संरक्षणासाठी किंवा स्वातंत्र्यासाठी काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, काय उपाययोजना करण्यात आलेली आहे, ही सगळी माहिती या घटकात दिलेली आहे. घटक 4 विभूती प्रतिमा. विभूती प्रतिमा ज्याला आपण आयडल म्हणतो, ह्या सगळ्या विभूती प्रतिमांची जी माहिती आहे ती ह्या घटकामध्ये दिलेली आहे. जसं आपण म्हणतो पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, इंदिरा गांधी किंवा जसं आता आपण नरेंद्र मोदी म्हणतो, तसे जे काही राजकीय नेते आहेत किंवा जे काही असे काही महान लोक आहेत की ज्यांनी जगावरती काही परिणाम केला आहे, अशा म्हणजे राजकारणाशी संबंधित अशा ज्या काही व्यक्ती आहेत त्यांची माहिती घटक 4 मध्ये दिलेली आहे. घटक 5 मध्ये प्रतीके. प्रतीके म्हणजे सिम्बॉल्स. आता आपण बघतो की आपण जीवनामध्ये प्रतीकांना नेहमी म्हणजे मानत असतो किंवा आपण त्यांचा वापर करत असतो. जसं आपण दुकानात जातो त्यांचा लोगो असतो, कंपन्यांचा लोगो असतो, तसंच आपल्या जीवनात प्रतीके विविध स्तरावरचे असतात. जसं धार्मिक प्रतीके असतात, जसं आपण हिंदू धर्म म्हटल्यावर ओम येतं, ख्रिश्चनांचं क्रॉस येतो. तर असे जे काही धार्मिक प्रतीका असतात आपल्या जीवनामध्ये, त्याचप्रमाणे इतरही काही प्रतीकं असतात. जसे राजकारणामध्ये पक्षचिन्ह असतं, ध्वज असतो, जसा आपला भारताचा ध्वज आहे तिरंगा. तर असे अनेक प्रतीके राजकारणात सुद्धा वापरली जातात. जसं आता आपण म्हणतो ना की प्रत्येक जातीपातीने, प्रत्येक धर्माने एक कलर वाटून घेतलेला आहे, हा कलर पण एक प्रतीक असतो. असे भरपूर प्रकारचे प्रतीकं असतात आणि त्या सगळ्या प्रतीकांची माहिती डिटेलमध्ये पुस्तक 2मध्ये घटक 5 मध्ये प्रतीके या घटकामध्ये दिलेली आहे. त्यानंतर घटक 6 घटना. याच्यात वेगवेगळ्या ज्या काही घटना आहेत त्या घटनेसंबंधी माहिती दिलेली आहे. घटक 7 मध्ये आपल्या राजकारणातील कळीचे शब्दप्रयोग, जे काही शब्दप्रयोग राजकारणात वापरले जातात त्याची माहिती दिलेली आहे. घटक 8 मध्ये आपल्या पक्ष पद्धतीची वैशिष्ट्ये, म्हणजे आपली जी भारतीय लोकशाही आहे, भारतामध्ये पक्ष पद्धत कशा स्वरूपाची वापरली जाते, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, आणि अशा सगळ्या गोष्टींची माहिती घटक 8 मध्ये दिलेली आहे. म्हणजे जगातील इतरही काही पक्ष पद्धतींची माहिती दिलेली आहे. घटक 9 मध्ये आपल्या दबाव गटांचे राजकारण. आता आपण बघतो की राजकारणामध्ये गव्हर्नमेंटवरती जे काही निर्णय घेते त्याच्यावरती अनेक दबावगट कार्य करत असतात. जसं आपण बघतो की विरोधी पक्ष त्यांचे जे व्यक्ती असतात ते कार्य करत असतात, वेगवेगळ्या संस्था असतात. जसं आपण आता नुकतंच बघितलं असेल किसान आंदोलन किंवा इतर ज्या काही कामगार संघटना असतात, अशा प्रकारच्या विविध संघटना असतात. काही ह्युमन राईट्सच्या संस्था असतात, काही धार्मिक संस्था असतात. अशा विविध प्रकारच्या ज्या काही संस्था, संघटना किंवा जे काही पक्ष आहेत, विरोधी पक्ष किंवा राजकीय पक्ष, हे काय करत असतात, अनेक वेळा दबावगट म्हणून कार्य करत असतात. मग ह्या दबावगटांची, त्यांच्या कार्याची सगळी माहिती आणि ते करत असलेल्या राजकारणाची सगळी माहिती ह्या घटकामध्ये म्हणजेच घटक 9 मध्ये आपल्या दबावगटांचे राजकारण ह्यामध्ये दिलेले आहे. त्यानंतर घटक 10
आपल्या संसदबाह्य राजकीय संघटनांचे राजकारण. संसदबाह्य राजकीय संघटना म्हणजे जसं आपण आता जे म्हटलं ह्युमन राईट्स असतात किंवा शेतकरी संघटना, कामगार संघटना, अशा ज्या काही विविध संघटना आहेत, ह्या सगळ्या संघटनांची माहिती, त्यांचे कार्य, त्यांचे फायदे तोटे आणि त्याचं राजकारणावरती होणारा सगळा परिणाम आणि ते करत असलेलं सगळं राजकारण याची सगळी माहिती घटक 10 मध्ये दिलेली आहे. अशा प्रकारे आपलं पुस्तक 2 सुद्धा म्हणजे पुस्तक 2 इथे समाप्त. आता आपण बघूया पुस्तक 3 राजकीय प्रक्रिया संघराज्याची संस्थात्मक चौकट. कार्यकारिणी. मग घटक 1 आहे कार्यकारिणी. मग आता या कार्यकारिणी म्हणजे आपली जी काही घटना आहे किंवा जे काही कार्य चालतं तर याचं स्ट्रक्चर कसं आहे, रचना कशी आहे, जसं विधिमंडळ आहे हे आहे, मग त्याच्या खाली कोण आहे, त्याच्यानंतर कोर्ट जे आहे त्याची सिस्टीम काय असं आहे, अशा विविध जे आहे त्यांची माहिती दिलेली आहे. त्या पूर्ण स्ट्रक्चरची माहिती दिलेली आहे. घटक 2 मध्ये विधिमंडळ. मग विधिमंडळामध्ये जे काही आपण म्हणतो संसद जी दिल्लीची आहे, जी प्रत्येक राज्याच्या स्तरावरती आहे, अशा सर्व संस्थांची माहिती दिलेली आहे. तसेच जे स्वराज्य संस्था म्हणतो त्यांची देखील माहिती दिलेली आहे. घटक 3 मध्ये आहे न्यायमंडळ. आता याच्यामध्ये न्यायमंडळ म्हणजे काय की न्याय देणारी यंत्रणा, न्याय राबवणारी यंत्रणा, कोर्ट, पोलीस वगैरे. मग या कोर्टाची रचना कशी आहे, कुठं आपल्याला केव्हा कशी केस दाखल करता येते आणि त्याच्यानंतर काही जे जसं आपण पंचायत राज वगैरे म्हणतो तर ह्या प्रकारचे जे म्हणजे किंवा ग्राहक मंच म्हणतो असे जे दावे निकाली काढणारे जे इतर काही ज्याला आपण म्हणतो की संस्था आहेत त्यांची सुद्धा माहिती न्यायमंडळामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर घटक 4 आहे राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही विकेंद्रीकरण यांचा समन्वय. आता आपल्या भारत देशामध्ये कशी सिस्टीम आहे की राष्ट्रीय एकात्मता पण आहे आणि जी काही लोकशाही आहे ती विकेंद्रीकरण आहे. विकेंद्रीकरण म्हणजे काय की राजकारणामध्ये फक्त पंतप्रधान किंवा हेच लोक नसतात किंवा एखादा विशिष्ट पक्षच नसतो. भरपूर पक्ष आहे, कार्यकर्ते आहे, छोटे छोटे पक्ष आहेत, जसे राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष आहेत तसे राज्य स्तरावरती सुद्धा पक्ष आहेत आणि तसे जिल्हा पातळी, गाव पातळीवरती सुद्धा काही कार्य करणारे पक्ष किंवा छोट्या संघटना असतात. ह्या सगळ्यांची माहिती आपल्याला या घटकात दिलेली आहे. आणि घटक 5 आपल्या राजकीय प्रक्रियेचे मूल्यमापन आणि भविष्याची आव्हाने. मग आता याच्यामध्ये काय आहे की आपली राजकीय प्रक्रिया कशी आहे तिचे मूल्यमापन केलेले, व्हॅल्युएशन केलेले, इव्हॅल्युएशन केलेले, म्हणजे ती कशी काम करते, तिच्यात काय चांगल्या गोष्टी आहेत किंवा काय वाईट आहे, काय दोष आहेत, काय फायदे आहेत, काय तोटे आहेत आणि याच्यासमोर भविष्यामध्ये काय आपल्यासमोर आव्हाने असणार आहे, आपल्याला कोणत्या गोष्टींना तोंड द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय बदल करणं आवश्यक आहे, या सगळी माहिती याच्यात दिलेली आहे. आणि शिवाय ह्या घटकामध्ये आपल्या भारतात असणारे सगळे जे काही पक्ष आहेत, भाजप असो, काँग्रेस असो किंवा इतर जे काही पक्ष आहेत, अशा सर्व पक्षांचे मूल्यमापन सुद्धा केलेले आहे. म्हणजे त्यांचे गुण आणि दोष सुद्धा इथं तुम्हाला अभ्यासायला मिळेल. त्यांचे प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास या घटक 5 मध्ये, पुस्तक 3च्या घटक 5 मध्ये तुम्हाला करायला मिळणार आहे. अशा प्रकारे इथे पुस्तक 3 संपले. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण भारतीय राजकारणाची प्रक्रिया POL 224 ह्या पुस्तकाची माहिती अतिशय थोडक्यात घेतलेली आहे. प्रत्यक्षात ही माहिती खूप डिटेलमध्ये आहे आणि नुसतं जरी वरवर जरी ओव्हरव्ह्यू करायचं म्हटलं पूर्ण पुस्तकाचा तरी पाऊण ते 1 तास लागू शकतो. म्हणून ही अतिशय थोडक्यामध्ये आपण माहिती घेतलेली आहे. थँक्यू व्हेरी मच.